काल दिल्लीत नेमकं काय घडलं? हातात फलक, मनात एकच आशा, आपला आवाज कोणीतरी ऐकेल. दिल्लीच्या रस्त्यावर हजारो विद्यार्थी जमले. त्यांच्या मागण्या वेगवेगळ्या असतील, पण उद्देश एकच होता, आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवणं. पण काही वेळातच वातावरण बदललं आणि घोषणांच्या आवाजाची जागा गोंधळाने घेतली. रस्त्यावर धावपळ सुरू झाली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर दिसला. यात अनेक विद्यार्थी जखमी देखील झाले. एक शांतपूर्ण आंदोलन होतं, पण मग सरकारने मुद्दामून आंदोलनात सामील होणाऱ्यांचे रस्ते का बंद केले? का मेट्रो बंद केल्या? ओला उबेर देखील बंद पाडल्या. तिथल्या एरियातील नेटवर्क देखील कट केलं. जर सरकारला आंदोलनाची एवढीच भीती वाटत होती आणि त्यांना माहित होतं की 20 जुलैला संसदेवर आंदोलन येणार आहे, मग त्यांनी आंदोलनाच्या 2-3 दिवस आधीच आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन शांत का नाही केलं? जर कालच्या पोलिसांच्या कारवाईत कोणाला काही बरं वाईट झालं असतं तर याला जबाबदार कोण होतं? बरं, ते सगळं जाऊ द्या. आंदोलन करणारे काही टेररिस्ट नव्हते. भारत देशाचेच नागरिक होते आणि सरकारमध्ये जे नेते आहेत त्यांच्या बायका पोरांनी जर आंदोलन केलं असतं तर पोलिसांनी त्यांना असंच मारलं असतं का? त्यानंतर आणखी एक चर्चा सुरू झाली. काही आंदोलकांनी आरोप केले की कारवाई दरम्यान काही अधिकारी गणवेशात नव्हते किंवा त्यांच्या नावाच्या पाट्या दिसत नव्हत्या. या आरोपावरही प्रश्न उपस्थित झाले. दरम्यान देशभरात आंदोलनावरील कारवायांचीही चर्चा सुरू झाली. मुंबईसह काही ठिकाणी आंदोलनानंतर आंदोलकांविरोधात कायदेशीर कारवाया झाल्याच्या बातम्या समोर आल्या. एक दिवस, काही तास आणि हजारो मोबाईल कॅमेऱ्याने टिपलेले क्षण. ही कथा केवळ दिल्लीची नाहीये, ही कथा आहे आंदोलन, कायदा सुव्यवस्था आणि लोकशाहीतील संवाद यांच्याबद्दल उभे राहणाऱ्या प्रश्नांची. इतिहास अनेकदा रस्त्यावर लिहिला जातो, पण तो कसा आठवला जाईल हे ठरवतं सत्य, पुरावे आणि काळ. तुम्हाला काय वाटतं कालच्या आंदोलनाबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल? नक्की कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.